नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा पुणे लॉटरीमध्ये 4186 घरांसाठी 1.5 लाखाहून अधिक अर्ज, ते एका घरामागे 36 अर्जदार स्पर्धेत। काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतील 4186 घरांची सोडत दोनदा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडली। मात्र या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। पुणे मंडळाकडून 20% सर्वसमावेशक योजनेतील 3222 आणि 15% एकात्मिक योजनेतील 864 अशा एकूण 4186 घरांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या जाहिरातीनंतर 11 सप्टेंबरपासून नोंदणी, अर्ज विक्री, अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली। सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार 31 ऑक्टोबरला संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची मुदत संपुष्टात येणार होती। तर 1 नोव्हेंबरला RTGS NEFT द्वारे अनामत रक्कम अदा करत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती। त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून 21 नोव्हेंबरला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार होता। मात्र 27-28 ऑक्टोबरला अर्ज भरताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागल्या। कागदपत्रांची पडताळणी होण्यास विलंब होऊ लागला। यासंबंधीच्या तक्रारी लक्षात घेता पुणे मंडळाने म्हाडा उपाध्यक्षांच्या मान्यतेने नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृतीस मुदतवाढ दिली। मुदतवाढीनुसार 20 नोव्हेंबरपर्यंत संगणकीय पद्धतीने तर 21 नोव्हेंबरपर्यंत RTGS NEFT द्वारे अनामत रक्कम अर्जदारांना भरता येणार होती। या मुदतवाढीमुळे 21 नोव्हेंबरची सोडत थेट 11 डिसेंबरवर गेली। अर्ज भरण्याची मुदत संपण्यास 2-3 दिवस शिल्लक असताना पुन्हा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। अनामत रक्कम अदा होईना, कागदपत्रांची पडताळणी होईना आणि त्यात 20 नोव्हेंबरला सर्व्हर डाऊन झाले। त्यामुळे 20 नोव्हेंबरला पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ मंडळावर आली। त्यानुसार आता 30 नोव्हेंबरपर्यंत सोडत पूर्व प्रक्रिया सुरू राहणार। सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे। मात्र अर्जदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 4186 घरांसाठी 1,92,295 अर्ज प्राप्त झाले आहेत। यातील 1,51,299 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे 1.5 लाखाहून अधिक अर्जदार सोडतीत सहभागी होणार हे स्पष्ट आहे। अनामत रकमेसह अर्ज दाखल करण्यासाठी अजून 8 दिवस आहेत। त्यामुळे अनामत रकमेसह अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या 2 लाखांचा टप्पा पार करते का, याकडे पुणे मंडळाचे लक्ष लागले आहे। दरम्यान आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जानुसार एका घरामागे 36 अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे पुणे मंडळाकडून सांगण्यात येत आहे। तर आताची जी संधी आहे 30 नोव्हेंबरची ही शेवटची संधी असणार आहे। त्याच्यानंतर म्हाडा पुणे मुदतवाढ देईल असं वाटत नाही आहे। त्याच्यामुळे ज्यांना कोणालाही अर्ज करायचे राहून गेले असतील, नक्कीच तुम्ही अर्ज करा। तर म्हाडा पुणे लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।